पॉलिनॉमियल्स मी तुम्हाला लास्ट पिरियड मध्ये पॉलिनॉमियल्स कशाला म्हणतात हे सांगितलं. आपण पॉलिनॉमियल मध्ये पाहिलं होतं, समजा आपल्याला कोणी दिलंय x³ प्लस 2x² प्लस 5. आता या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही बघा प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर बघा, इथे किती आहे 3, इथे 2, इथे जर x लिहिला असता तर त्याचा पॉवर 0 झाला असता 1, हो की नाही. तर हे जे पॉवर्स आहेत, पॉवर्स कोणते कोणते आहेत 3, 2, 0, हे सगळे होल नंबर्स आहेत की नाही. तर आपण मेन काय डेफिनेशन केली होती, दिलेल्या व्हेरिएबल्सचे पॉवर जेव्हा जेव्हा होल नंबर्स असतात, ओनली होल नंबर्स, तेव्हा आपण म्हणतो दिस इज पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलची डेफिनेशन आहे, समजलं की जेवढे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे पॉवर कंपल्सरीली काय पाहिजे, होल नंबर्स. पण आपण जेव्हा पाहिलं होतं की एक्स ला रूट मध्ये लिहिलं, ठीक आहे, व्हेरिएबलला रूट मध्ये लिहिलं, मी बोलणार फक्त व्हेरिएबल्स बद्दल, कोएफिशियंटचा काही संबंध नसतो, असं लिहिलं तर याला मी लिहू शकतो एक्सचा पॉवर 1/2, स्क्वेअर रूटचा अर्थ असतो पॉवर हाफ, ठीक आहे, प्लस 2. तर इथे जो पॉवर आहे तो बघा नॉट अ होल नंबर, कळलं, हा होल नंबर नाहीये. 1/2 इज अ फ्रॅक्शन, इट्स रॅशनल नंबर. 1/2 p/q फॉर्मचा रॅशनल मध्ये पण कोणता हा होल नंबर नाही, नो, आणि म्हणून इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल असण्याची कंडिशन आहे की पॉवर फक्त होल नंबर्स पाहिजे, हे लक्षात ठेवा. होल नंबर नसतील तर बिंदास त्याला रिजेक्ट करा. कधी कधी होल नंबर दिसतात, जसं मी तुम्हाला परवा बोललो होतो. आता इथं वाटते हा सर पॉवर होल नंबर आहे 2, इट्स अ पॉलिनॉमियल. नो, दिस इज नॉट पॉलिनॉमियल बिकॉज x² इज इन डिनॉमिनेटर. आपण जेव्हा याला न्यूमरेटर मध्ये आणू तेव्हा हा निगेटिव्ह 2 होईल, कळलं. आता निगेटिव्ह 2 सुद्धा होल नंबर नाहीये, कारण होल नंबर 0 टू इन्फिनिटी असतात, निगेटिव्ह नंबर्स होल मध्ये येत नाहीत. सो दिस इज ऑल्सो नॉट अ पॉलिनॉमियल. तर ही झाली पॉलिनॉमियलची डेफिनेशन. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डिग्री. डिग्री काय असते, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, जो व्हेरिएबल वापरतोय त्याचा हायेस्ट पॉवर, ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, इथे आपण लिहिला समजा लेट्स से 3 मायनस 2x प्लस 5x रेज टू 6 प्लस 3x². आता याच्यामध्ये हायेस्ट पॉवर कोण आहे, 6 आहे. सो 6 इज द डिग्री. पहिल्यांदा ते चेक करा ही पॉलिनॉमियल आहे की नाही, ठीक आहे. सगळ्यांचे पॉवर बघा होल नंबर्स आहेत, सो इट्स अ पॉलिनॉमियल. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं मल्टी व्हेरिएबल्स पण असतात, जसं 3xy आहे, 2x² आहे, ठीक आहे. पुन्हा समजा 3xy³ आहे, समजा इथे घेतला मायनस 3x आहे, अशा पद्धतीने, किंवा y² आहे आणि इथं समजा प्लस 5 आहे. तर याच्यामध्ये xy दोन व्हेरिएबल आहेत, तर प्रत्येक व्हेरिएबलच्या पॉवरला पेअर वाईज ऍड करा. इथे किती होते, सम 2 होते, इथे 1 आहे म्हणजे इथे किती होते 3, इथे 1 आहे किती होते 4, इथं होते 3, इथं तर नाहीच 0 होणार. त्याच्यातली सगळ्यात मोठी सम कोणती आहे, 4. हायेस्ट सम इज द डिग्री. समजलं. जेव्हा मल्टी व्हेरिएबल्स असतील तेव्हा सगळ्या व्हेरिएबलच्या पॉवर्सला पेअर वाईज ऍड करायचं, त्या त्या पेअर मध्ये, सगळ्याला एकदाच ऍड नाही करायचं. या पेअर मध्ये, या पेअर मध्ये, प्रत्येक पेअरला ऍड करायचं, आणि ज्या पेअरची सम सगळ्यात मोठी आहे दॅट इज द डिग्री. हे झालं डिग्रीच्या बाबतीत. आता एक सगळ्यात मेन, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, आपल्याला याचे डायरेक्ट क्वेश्चन्स करता येतील उद्या. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही पॉलिनॉमियलची टाईप आपण ठरवतो डिग्रीवरून, डिग्री, आणि मग त्याचं नाव काय असेल. ओके, लेट्स से डिग्री 0. डिग्री 0 याचा अर्थ काय, इट इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. डिग्री 0 म्हणजे काय, व्हेरिएबलचा पॉवर 0. व्हेरिएबलचा पॉवर 0 म्हणजे 1, म्हणजे ती नंबर, तो नंबरच झाला फक्त एक, तिथे व्हेरिएबलच राहिला नाही. तर ती पॉलिनॉमियल नसते का, असते. व्हेरिएबल नसला, तुम्हाला जर कोणी म्हणलं नुसता एक नंबर दिला 5, इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल. वाय, बिकॉज इट हॅज, लेट्स से आपण त्याला जर मानलं की चला याच्यामध्ये आम्ही एक्स व्हेरिएबल घेतला पण त्याचा पॉवर 0 झाला, तर दिस इज ऑल्सो पॉलिनॉमियल. तर कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतात त्याला, कळलं.
when we do not have any type of variable, then it is a constant polynomial. डिग्री 1 आलं, सो इट इज अ लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री 1 म्हणजे लिनियर. का बरं सर? त्याचा ग्राफ असतो एक स्ट्रेट लाईन. हा एक्स वाय ऍक्सिस आहे, वाय आणि हा एक्स ऍक्सिस आहे. डिग्री 1 चा ग्राफ नेहमी एक स्ट्रेट लाईन असतो, म्हणून त्या पॉलिनॉमियलला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर बिकॉज ऑफ लाईन. ठीक आहे. डिग्री जर 2 झाली तर त्या पॉलिनॉमियलला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. याचा ग्राफ काय असतो सर? याचा ग्राफ असतो पॅराबोला, असा असतो पॅराबोला. ठीक आहे. तर बघा, एक्स ऍक्सिसला 2 जागी कट करतो, हे तुम्ही 10th स्टँडर्डला शिकाल. तर याला आपण म्हणतो पॅराबोला. डिग्री 2 यालाच आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. वेन वी हॅव डिग्री 3, इट इज क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियलचा ग्राफ इंटरेस्टिंग असतो. आपण जर याला असं घेतलं तर याचा ग्राफ निगेटिव्ह इन्फिनिटी कडून पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे जातो. अशा टाईपचा याचा ग्राफ असतो. ठीक आहे. आता ग्राफ खूप इंटरेस्टिंग असतात, ते तुम्ही पुढे 9, 10 स्टँडर्ड मध्ये मी ही थेरी शिकवेल. तर आपल्याला बेसिक सध्याच्या सिलेबस मध्ये 10 स्टँडर्ड पर्यंत, 10 मध्ये आता क्युबिक काढून टाकले तुमच्या सिलेबस मधून. मॅक्सिमम कुठपर्यंत शिकणार तुम्ही? क्युबिक, बाय क्वाड्रॅटिक, मग पुढे अजून डिग्री 5, 6, 7 एवढंच नाही, डिग्री 2000 पर्यंत जातात मोठमोठ्या. त्याचे सुद्धा क्वेश्चन्स असतात जेई मेन्सला. तर तुम्हाला त्याच्यामध्ये पॅटर्न्स असतात, या प्रत्येकाचा ग्राफ पाठ करायचा नसतो. तर ग्राफिकल हे असतं. एक मिनिट. डिग्री 0 असेल तर कोणती पॉलिनॉमियल? डिग्री 1 ला काय म्हणणार? डिग्री 2 ला? 3 ला आपण शिकणार तसं 10वी पर्यंत क्वाड्रॅटिक. चुकून जर डिग्री 4 आली तर त्याला म्हणतात बाय क्वाड्रॅटिक. काय नाव असते त्याचं? बाय क्वाड्रॅटिक. आता डिग्री 4, डिग्री 6, डिग्री 8 हे जे इवन पॉवर्स आहेत सगळे, की नाही, 2, 4, 6, 8 ऑल आर बाय क्वाड्रॅटिक्स. आपण त्याला काय करतो? क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट करून लिहितो. त्याच्यासाठी आपण पुढे मॅथ्स मध्ये खूप पॉवरफुल टेक्निक शिकतो पुढे चालून. त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूट करतो. जसं आपण एखाद्या क्रिकेटमध्ये पाहतो बघा, एखादा प्लेअर इंज्युअर्ड झाला तर त्याच्या जागी दुसरा प्लेअर येतो खेळायला, काम चालू राहते ना, त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूट. तर मॅथ्समध्ये पण तसं असते. ज्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये किंवा ज्याच्यासाठी मॅन्युअल ऑपरेशन करणं खूप अवघड आहे, त्याचा आन्सर काढणं एकदम इझी नाही, अशा क्वेश्चन्सला सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह केलं जातं. तर मॅथ्समध्ये खूप जास्त इथून पुढे तुम्ही सबस्टिट्यूशन शिकाल. सबस्टिट्यूशन शिवाय तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह नाही करू शकत पुढे चालून. म्हणून जसजशा डिग्रीज हायर होत जातात, 4, 5, 6, 7 10 डिग्री पर्यंत जातो आपण, म्हणजे त्याला लिमिट नाही, कितीही लांब जाता येते. तर त्या सगळ्यांना सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक्स आहेत, मॅथमॅटिशियननी काम केले. टिल इन्फिनिटी वी कॅन वर्क आउट. आणि इन्फिनिटीचे जवळपास जेवढे फॉर्म्युले आहेत आपल्या जगात, त्यातले 98% पेक्षा जास्त फॉर्म्युले एकट्या रामानुजननं बनवले. तर विचार करा. आणि फक्त 32 इयर्स लाईफ होतं त्यांचं. 32 इयर्स मध्ये त्यांनी जगाला एवढं मॅथ दिलं, जेवढं पुढे 200 इयर्स पण येऊ शकत नाही. आता लक्ष द्या, पॉलिनॉमियल्स मध्ये आपण इथपर्यंत आलो. मी तुम्हाला परवा शिकवलं होतं स्टँडर्ड फॉर्म, आठवते? आणि एक असतं बेटा स्टँडर्ड फॉर्म सोबत कोइफिशियंट फॉर्म. कोणता? आपण परवा याच्यावर बोललो होतो. आता याला कसं लिहिलं, कारण याच्यात तुम्हाला आता स्कॉलरशिपला एक क्वेश्चन असतो. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करणार? पॉवर्सच्या असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. जी टर्म ऍबसेंट आहे तिचा कोइफिशियंट +0 लिहून लिहायचं. तसं एक एक्झाम्पल मी जर तुम्हाला दिलं x⁴ - 2. आता बघा, इथे हायेस्ट पॉवर 4 आहे, इथे x ला काही नाही म्हणजे 0च आहे ना, फिक्स. तर तुम्ही एवढं तर म्हणू शकता दिस इज कॉन्स्टंट टर्म. आणि पॉवर 4 ला आताच नाव दिलं होतं डिग्री 4 म्हणजे बाय क्वाड्रॅटिक. इट्स अ बाय क्वाड्रॅटिक. आता तुम्ही बघा, पॉवर 4 पासून मला पॉवर 0 पर्यंत जायचंय. तर 4 च्या खाली 3 आहे, मग 2 आहे, मग 1 आहे. तुम्ही म्हणता सर दुसरे पॉवर का नाही? आता सांगितलं होल नंबर्स. पॉलिनॉमियल साठी होल नंबर्स पाहिजे. तर 4 नंतर तुम्ही डायरेक्ट 3 पाहू शकता. कळलं का? याच्या इन बिटवीन मधला नंबर असतो. असं कधी नाही पाहणार त्याचा पॉवर 3.2 झाला का, असं नाही. रॉंग. 4 नंतर डायरेक्ट पुढे जम्प घ्या.
3 वरच, कारण होल नंबर असतील तरच आपण त्याला पॉलिनॉमियल म्हणतो. चला, x चा पॉवर 4 आहे. 3 नाही लिहा, 2 नाही लिहा, 1 नाही लिहा, कॉन्स्टंट आहे लिहा. समजलं? पण हे तर नसलेले घेतले, जबरदस्ती आणले. तर जबरदस्ती आणले म्हणून ऍडजस्ट करा +0 लावून. दिस इज कॉल्ड स्टँडर्ड फॉर्म. समजलं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये कंपल्सरी काय करायचं? सगळे आले पाहिजे, सगळ्या पाहुण्यांना एकत्र करायचं. कोणाला भूक असो नसो, सगळ्याला जेवायला बसवायचं. 3, 2, 1 हे सगळे घ्यायचे. आता हेच मी पुढे काय करणार? कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहिणार. त्याला मस्त एक ब्रॅकेट करतात आणि या प्रत्येकाचा कोएफिशियंट बघतात. ह्याचा किती आहे? +1 साइन सह लिहायचं. ह्याचा किती आहे? 0, 0, 0, -2. 2 म्हणायचंच नाही, -2. कोएफिशियंट लिहिले ना फक्त, म्हणून याचं नाव काय झालं? कोएफिशियंट फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म कोएफिशियंट फॉर्म लिहिणं सोपं आहे? व्हेरी सोपं. उलट जर लिहायचं काम पडलं, तुम्हाला असा एक प्रश्न येतो स्कॉलरशिप मध्ये, कोएफिशियंट फॉर्म देतात, सांगा हे या फॉर्मची पॉलिनॉमियल कोणती आहे? खाली 4 ऑप्शन मधून ओळखा म्हणतात. मार्क जायला नाही पाहिजे, खूप इझी असते हे. आता याचं रिव्हर्स थिंकिंग करा. हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे ना बेटा, याला अजून एक नाव असतं. यू शुड नो दिस. याचं नाव असतं अजून इंडेक्स फॉर्म. इंडेक्स म्हणजे पॉवर आहेत ना, म्हणून याला इंडेक्स फॉर्म म्हणतात. याच्या नावाने कळते कोएफिशियंट फॉर्म. इट अलाउज ओनली नंबर्स, ओनली कोएफिशियंट्स. हिअर वी डू नॉट इन्क्लूड एनी व्हेरिएबल एक्स वाय झेड, म्हणून याचं नाव कोएफिशियंट फॉर्म आहे. यांचं काय महत्व आहे पुढे? वेन वी लर्न डिवायडिंग पॉलिनॉमियल्स, जेव्हा आपण डिव्हिजन शिकतो, सिंथेटिक डिव्हिजन आहे, एक लिनियर फॅक्टरायझेशन आहे, ते तुम्ही 9th शिकणार. पण आता सिंथेटिक डिव्हिजन मी तुम्हाला शिकवणार. मग रिमाइंडर थेरम येतो, फॅक्टर थेरम येतो, त्यावेळेस तुम्हाला कोएफिशियंट फॉर्म लिहावं लागते. व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण याचा उलटा प्रकार पाहू. मला आधी कोणता फॉर्म देतील? कोएफिशियंट. तिथून मला कोणता फॉर्म लिहायचा? इंडेक्स. It is always easy to write index to coefficient, very easy. But from coefficient to index, sometimes it does not help. थोडंसं त्रास देतं. कसं देतं बघा, एक्झाम्पल. मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे काही कोएफिशियंट आहेत, हे कोएफिशियंट आहेत, चला हे कोणत्या पॉलिनॉमियलचे असतील, त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच एक थोडंसं एक गोष्ट समजून घ्या. हा नंबर आपल्या इथे लास्टला कोण होता? नीट पहा. कॉन्स्टंट होता. हा कॉन्स्टंट होता ना. तर नेहमी कोएफिशियंट दिल्यानंतर जर तुम्हाला कोणी म्हटलं, पोरं हो हा कोण आहे, तर हा कॉन्स्टंट आहे, तर आणि तो +2 आहे ना, छान, त्याला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करा. याचा अर्थ एक्सचा पॉवर 0 आहे. इथे एक्सचा पॉवर काय असणार? 0 असणार. इथे कोण असणार? 1 असणार. अरे इथं 0 म्हणजे इथं 1 असणार आणि इथे कोण असणार? 2. म्हणजे याची डिग्री 2 आहे ना. हायेस्ट पॉवर किती येणार? 2 येणार. म्हणजे याची डिग्री 2 आहे. आता एक सिंपल गोष्ट, किती टर्म्स आहेत बघा? जेवढे टर्म्स त्याच्या -1 करून डिग्री लिहायची. तर तुम्हाला पाहिल्याबरोबर एवढं कळलं पाहिजे, या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? 2 आहे, बिकॉज इट हॅज 3 टर्म्स. 3 टर्म आहे तर डिग्री 3 नाही. ऑप्शन मध्ये येणार, त्याची डिग्री सांगा. 3 येते. तुम्ही म्हणता की झोप 1, 2, 3 नंबर आहे, डिग्री 3. रॉंग. धिस नंबर इज कॉन्स्टंट. तर त्याच्यामध्ये 0 येणार, तर याच्यामध्ये डिग्री आपण नाही धरत. तर सिंपल काम. पहिला कोएफिशियंट कोण आहे? 3, -3. पुन्हा कोण आहे? +5 आणि पुन्हा कोण आहे? +2. आता मला काय लावायचे त्याला? इंडेक्स फॉर्म साठी मला कोएफिशियंट सोबत काय द्यावं लागेल? व्हेरिएबल्स. चला मी जर x दिला, याला देऊ नका, आता कॉन्स्टंट आहे. तर नेहमी काम करायचं, याला 0 मानायचं. इथे कोण आहे? 1. इथे कोण आहे? 2. झाली पॉलिनॉमियल तयार. आता जर मी तुम्हाला असं दिलं, चला किती टर्म्स आहेत? 6 आहेत. तर डिग्री किती आहे? 5. -2x 5. 5 पासून सुरू करा. संपली स्टोरी. हा काय होईल? 1 लिहायची गरज नाही. x क्यूब, हा 0x स्क्वेअर, 0x + 5. आलं लक्षात? तर डिग्री कशी शोधणार तुम्ही? कोएफिशियंट फॉर्म दिल्यावर जेवढ्या टर्म्स त्याच्या -1 डिग्री, आणि तिथून गाडी स्टार्ट करायची विथ साइन. विथ साइन. क्लिअर आहे? आता राहिला
याचा मेन प्रश्न. इथपर्यंत आपण पॉलिनॉमियल्स मध्ये सगळ्या गोष्टी शिकल्या, बेसिक्स. नाव लेट्स मूव्ह टू ऑपरेशन्स. ह्याचे ऑपरेशन तसेच आहेत जे तुम्ही मागे अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये करत होता. ठीक आहे. ह्याला 4 ऑपरेशन आहेत. ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवाइड. 4 ऑपरेशन्स आहेत. आपण प्रत्येकाला करून बघू. समजा आता तुम्हाला असा प्रश्न येतो, x² + 2x ही एक पॉलिनॉमियल आहे आणि दुसरी दिली x³ + 3x + 2. आता या दोन पॉलिनॉमियलला ऍड करायचंय. काय सर, बचकाना क्वेश्चन आहे. पहिली पॉलिनॉमियल लिहिली, दुसरी लिहा आणि मध्ये ऍड करा. ऍड करताना आपल्याला माहिती आहे लाईक टर्म्स ऍड होतात. पॉलिनॉमियल मध्ये लाईक टर्म्स कोणते आठवा, मी मागे शिकवलं. सेम कोइफिशियंट, सेम पॉवर, लाईक टर्म्स. ठीक आहे. बघा तर इथे लाईक टर्म्स कोण आहेत? 2x 3x लाईक टर्म्स आहेत. आता लिहिताना स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. हायर डिग्री आधी लिहा. डिग्री कोण आहे? 3. आधी 3 लिहा, मग 2. आता हे दोघं तर भाऊच आहेत. 2x आणि 3x कॉन्स्टंट. दिस इज द ऍडिशन. समजलं? हे ऍडिशन झालं. केलं काय मी? दोन पॉलिनॉमियलला ऍड केलं, संपलं. सबट्रॅक्ट करताना मात्र थोडीशी काळजी घ्या. याच दोघांना घेऊ. मी जर असं म्हणलं सबट्रॅक्ट फ्रॉम सेकंड, ही फर्स्ट आणि ही सेकंड आहे, तर आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. सबट्रॅक्शन मध्ये ऑर्डर मॅटर करते. तर तुम्हाला सेकंड मधून फर्स्ट काढा म्हणलं तर आधी सेकंड लिहा. हे लिहिली सेकंड, त्यातून फर्स्ट मायनस करायची. आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज होतात. +x² काय होईल? मायनस. आणि +2x काय होईल? मायनस. ही काळजी घ्यायची नेहमी सबट्रॅक्शन मध्ये. झालं. आता लाईक टर्म्स नुसार स्टोरी चालू द्या. डिग्री 3, मग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये निगेटिव्ह x² +3 - 2 +3 - 2 +1 म्हणजे +x आणि कॉन्स्टंट कोण आहे? +2. दिस इज द सबट्रॅक्शन. मी जर तुम्हाला म्हणलं 2 फ्रॉम 1, तर आधी तुम्ही काय लिहाल? आधी 1 लिहाल. 1 कोण आहे? x² + 2x. 2 ला काढायचं म्हणजे सगळ्याचे साइन चेंज करा. निगेटिव्ह x³ निगेटिव्ह 3x निगेटिव्ह 2. आता वापस स्टोरी चालू द्या. काय होईल? निगेटिव्ह x³ + x² + 2 - 3 आहे बघा. -x -2 दोघं सेम आहेत का? नाही. म्हणून सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. ऍडिशन मध्ये तुम्ही ह्याच्यात ह्याला ऍड करा का ह्याच्यात ह्याला ऍड करा, आन्सर हेच येणार. ऍडिशन मध्ये फरक पडत नाही. मल्टिप्लिकेशन म्हणलं की आपली तीच मेथड. विच वन? रेनबो. रेनबो. समजा मी तुम्हाला म्हटलं x³ + 2x - 5 इज x - 3. या दोघांचं प्रोडक्ट लिहायचं. तर रेनबो लावा. 1 2 3 4 5 6. कळलं? चला पहिली पेअर. हा x4 - 3x³. आता +2x² - 6x मायनस मल्टिप्लाय चालू आहे दादा. -5x आणि मायनस मायनस प्लस 5 3 जा 15. आता पाहुणे पाहुणे डिग्री वाईज चला. 4 ला कोणी पाहुणा नाही, 3 लाही नाही, 2 लाही नाही. हे दोघं लाईक आहेत. -11 होईल +15. दिस इज मल्टिप्लिकेशन. कळलं? आता तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये कसा प्रश्न येते? 3 पॉलिनॉमियल देतात आणि काय म्हणतात, या पॉलिनॉमियलला या पॉलिनॉमियल सोबत ऍड केलं आणि त्यांच्या सम मधून ही पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट केली, तर रिझल्टिंग पॉलिनॉमियलची डिग्री काय राहील? असा क्वेश्चन. काही अर्थ नाही. 3 दिल्या, या दोघांना ऍड केलं तर ऍड करा. या रिझल्ट मधून ह्याला सबट्रॅक्ट केलं. तर सबट्रॅक्ट मध्ये कधी कधी काय होते, कॅन्सल होऊ शकतात. 0 पेअर्स कॅन्सल होतील. कॅन्सल झाली एखादी पेअर, कॅन्सल झाली म्हणजे तो पॉवर कॅन्सल झाला, मग त्याची डिग्री बदलेल की नाही? म्हणून डिग्रीचा प्रश्न येतो कधी कधी तसा. म्हणून पॉलिनॉमियल्स मध्ये शांत डोक्याने क्वेश्चन्स करायचे. आता हे खूप हायर आहे, कारण ह्याच्यानंतर तुम्ही 9th स्टँडर्डला डायरेक्ट इक्वेशन शिकायला सुरू करता.
पॉलिनॉमियल हा सगळे आता तेच मी आता सांगितलेले लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल पुन्हा चॅप्टर येतो लिनियर इक्वेशन म्हणून. तुम्ही म्हणता आम्ही 10वी पर्यंत काय शिकतो, हे सगळं आता मोठं होऊन येते. ठीक आहे, हे लेकर आता मोठे होतात. लिनियर पॉलिनॉमियल 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 डायरेक्ट लिनियर इक्वेशन. लिनियर मध्ये पुन्हा 2 चॅप्टर, 1 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल्स. मग येते क्वाड्रेटिक. क्वाड्रेटिक मध्ये मी आता सांगितलेलं पॅराबोला, ग्राफ, नंबर ऑफ रूट्स, अल्फा बीटा, सम ऑफ द रूट्स, प्रोडक्ट ऑफ द रूट्स, रिलेशन बिटवीन द रूट्स, फॉर्मिंग द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय द रूट्स. आता हे नवीन कॉन्सेप्ट, हायर कॉन्सेप्ट येतात. तर खूप मोठ्या मॅथमॅटिक्स इज जस्ट लाईक ओशन. आता पहा, इथपर्यंत कळलं सगळ्यांना. आता मुलं सगळ्यात जास्त जिथं किंवा घाबरतात दॅट इज डिव्हिजन. आता बेटा पुढचे 10 मिनिट्स यस अतिशय शांतपणे लक्ष द्यायचं. अतिशय शांतपणे पुढचे 10 मिनिट्स. हा बेटा आता इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता याच्या चुका नाही व्हायला पाहिजे. अल्जेब्रा मध्ये तुम्हाला एक मी माझ्याकडून टिप देतो. ऑलवेज ऑलवेज बी शुअर अबाउट सायन्स दॅट यू आर गोइंग टू टेक. सायन्सवर खूप लक्ष द्यायचं, प्लस मायनस. अल्जेब्रा मध्ये ती सवय खूप स्ट्रॉंग करा, नाहीतर तुम्ही खूप लवकर फसतात. एक जरी प्लस मायनस मागे पुढे गेलं सगळं आन्सर चेंज होऊन जाते. चुकलं याचं वाईट वाटतं, त्याच्यापेक्षा जास्त वाईट वाटते कुठं चुकलं हे लवकर सापडत नाही. त्याला शोधत बसलात तर तुमचा क्वेश्चन सोडवण्यात जेवढा वेळ जातो त्याच्या डबल किंवा ट्रिपल टाइम चूक शोधण्यात जातो. म्हणून आधीच फर्स्ट टाइमच कॅल्क्युलेशन परफेक्ट करायचं. त्यासाठी मॅथ्स मध्ये तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन पाहिजे कॉन्सेप्टवर. आता लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. मी आता काय करतो पहा, x² प्लस 4x प्लस 4 ही एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. गुड. हिला मला डिवाइड करायचंय x प्लस 2 ने. ठीक आहे, मी आता डायरेक्ट असा क्वेश्चन घ्यालो जिथून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतील. आता आपल्याला माहिती आहे पॉलिनॉमियल विच इज टू बी डिवाइडेड इज नोन ॲज डिव्हिडंड. दिस इज डिव्हिडंड, दिस इज डिवायझर. Okay, when we divide it just like long division as we do in numbers, then the upper part is known as quotient and the final remaining part is remainder. आणि याच्यात एक रिलेशन असते, you know, dividend is equal to divisor into quotient plus remainder. हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, खूप महत्वाचा आहे. हेच मी तुम्हाला रिलेशन सांगेन. आता याला याच्याने डिवाइड करायचं. आता मी ज्या स्टेप सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. 8th स्टँडर्डला स्टेट बोर्ड मध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल सेपरेट चॅप्टर आहे सेकंड टर्म मध्ये तुमच्या बुकचा. जबरदस्त क्वेश्चन्स आहेत, मी त्याच्यातले पण क्वेश्चन्स घेणार आहे. स्टेट बोर्डचे क्वेश्चन अतिशय छान आहेत. आता लक्ष द्या, आपण डिवाइड करणार x प्लस 2 ने. कोणाला? x² प्लस 4x प्लस 4. चुका टाळण्यासाठी काही टिप्स. एका क्वेश्चन मधून आन्सरवर फोकस करू नका, प्रोसेस मी काय काय करतोय. फर्स्ट ऑफ ऑल, युअर डिव्हिडंड पॉलिनॉमियल शुड बी रिटन कंपल्सरीली इन स्टँडर्ड फॉर्म. आहे का स्टँडर्ड फॉर्म मध्ये? आहे बघा, डिग्री 2 आहे, मग 1 आहे, मग 0 आहे. आपला पॉवर मिस झाला का याच्यात? नाही. पहिलं मी सोपं एक्झाम्पल घ्यायलो, त्याला पहिल्यांदा कशात लिहायचं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग आता प्रोसेस सुरू करायची. तुम्ही लहानपणी जे काही नंबरचं शिकत होता, समजा मी तुम्हाला 246 ला 2 ने डिवाइड करायला दिलं, मी मुद्दाम बाजूला लिहितो. इथं जे करायलो तेच इथं करायलो, जे तुम्हाला नंबर आणि अल्जेब्रा कसं मॅच करायचं कळेल. तुम्ही 2 च्या टेबल मध्ये 2 बघता, म्हणजे तुम्ही वर लिहिता 1 आणि 2 1 जा 2 करता. म्हणजे इथं जो नंबर लिहिताय नीट बघा, त्याने तुम्ही याला मल्टिप्लाय करताय ना. हा, आता तेच करायचंय. आता इथं मात्र 2 आहेत, बायनॉमियल आहे. इथे बघा सिंगल नंबर होता, इथं बायनॉमियल आहे. तर हा बघायचा मेन प्राणी. x पॉवर किती आहे? 1. आणि इथं किती आहे? 2. बघा डिफरन्स, बघा दोघांत 1चा डिफरन्स आहे.
इथे 1 आहे, इथे 2 आहे. तर पॉवरचा डिफरन्स घ्यायचा नेहमी. बर, बाहेरचा पॉवर मधल्यापेक्षा लहान किंवा इक्वल असेल तोपर्यंत डिवाइड करता येते. मी जर असं म्हटलं इथं 246 ला, ठीक आहे, मी इथे डिवाइड करायलो लेट्स से 5 ने, तर 5 ने मी डायरेक्ट 2 ला तर डिवाइड नाही करू शकत. सेम प्रोसेस इथे तुम्ही काय चेक करणार, इथली डिग्री म्हणजे इथला पॉवर इथल्या पॉवरला इक्वल किंवा लहान पाहिजे, तर तोपर्यंत आपण डिव्हिजन करू शकतो. नो प्रॉब्लेम. एक्स आहे, एक्स स्क्वेअर आहे. एक्स ने एक्स स्क्वेअरला डिवाइड करताना चेक करा पॉवरचा डिफरन्स. 1 आणि 2 चा डिफरन्स 1 आहे, तर इथे लिहा फक्त एक्स, म्हणजे विथ पॉवर 1 आला की नाही. आता बघा मी जो वर लिहिला, चला मी या दोघांना काय करू लागलो, आता मल्टिप्लाय करायचा रेनबो लावून दोघांना. बायनॉमियल आहे ना, दोघांना करायचा एक्स इंटू एक्स. एक्स स्क्वेअर जाईल एक्स स्क्वेअरच्या खाली, लाईक टर्म्स. आता प्लस आहे, प्लस 2 इंटू एक्स प्लस 2x, तो प्लस 4x च्या सोबत जाईल, पाहुणे जे आहेत तेच घ्यायचे. केलं मी डिवाइड. आता डिव्हिजन मध्ये तुम्ही काय करत होता, सर इथं मायनस करत होता, तर इथं बी मायनस करा, पण दोघांचे करायचे. डिव्हिजन मध्ये नेहमी मायनस करतात, मायनस करताना ज्याला डिवाइड केलंय त्याचे साइन रिव्हर्स करायचे. ऐका ऐका, मी पुन्हा पुन्हा नाही सांगणार. आता हे जर तुम्ही आता शिकलात 12th स्टँडर्ड पर्यंत, कोणी मायका लाल तुम्हाला हरू शकत नाही मॅथ्स मध्ये. नीट ऐका, हा एक्स स्क्वेअर प्लस आहे, 2x पण प्लस आहे. आपण डिवाइड इथपर्यंत केले, ह्याला डिवाइड केलं का सध्या, नाही ते ह्याला पाहायचं सुद्धा नाही, याच्या साईनला काहीच करायचं नाही. बघा इथं प्लस आहे ना, मायनस मायनस, नेहमी साईन चेंज करायचा. जे खाली डिवाइड केलंय त्याचे साईन चेंज करायचे. साईन चेंज करण्याचा अर्थ काय बेटा, आता हा प्लस नाहीये, कोण आहे हा, मायनस आहे. साईन संपले यांचे, पहिले साईन गेले, आता नवीन साईन. ड्रेस बदलला त्यांनी, नवीन ड्रेस घातला, बस खालच्यांचे. ठीक आहे, आता वरचा ऑलरेडी प्लस आहे आणि खाली मायनस आहे. बघा लाईक टर्म झिरो पेअर झाली, एक्स स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर मायनस झाला, झिरो, तर ये तो कॅन्सल हो गया. प्लस 4x मायनस 2x प्लस 2x आणि उरलेला प्लस 4. पहिली स्टेप कळली. बघा मी 2 ने 2 ला डिवाइड केलं, झिरो आला. इथपर्यंत काम झालं आपलं. आता तुम्ही इथं काय करता, 4 घेता, तसं इथं मी घेतलं सगळे खाली. नाव व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, इथे कोणतं साईन आहे बघायचं. हे स्टेप आहेत हा, इथे प्लस आहे, बिलकुल इथं तो प्लस देऊन टाकायचा. आता आपली पुन्हा स्टोरी सुरू करायची. इथं कोण आहे, एक्स, इथं कोण आहे, याचा पॉवर 1, याचा 1, इक्वल आहेत, डिव्हिजन होऊ शकते. पॉवर मध्ये डिफरन्स 0 झाला. अरे बाबा इथे 1 आहे, इथे 1 आहे, तर एक्स द्यायची गरज आहे का इथं, नाही. कोएफिशियंट कोण आहे, 2 आहे, तर इथं लिहायचा फक्त 2. चला एक्स ला प्लस 2 ने मल्टिप्लाय करा, बघा प्लस 2 इंटू एक्स प्लस 2x आला याच्यासोबत, प्लस 2 इंटू प्लस 2 4 केलं डिवाइड. आता करा दोघांचे साईन चेंज. नेक्स्ट स्टेप मध्ये प्लस 2x मायनस 2x 0 प्लस 4 मायनस 4 0, ओव्हरऑल काय आलं, 0 आलं. आता खाली काही डिवाइड करायला राहिलं का, दिस इज द डिव्हिजन. आता तुम्ही सांगा, दिस इज कॉल्ड, दिस इज डिव्हिडंड, दिस इज डिवायझर अँड दिस इज. आता वर काय सांगतो प्राणी, डिवायझरला कोशंटने मल्टिप्लाय केलं म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट घेतलं आणि त्याच्यात रिमाइंडरला जर ऍड केलं तर हा मधला भेटतो. आणि जर तो भेटला ओनली देन युअर डिव्हिजन इज करेक्ट. फॉर एक्झाम्पल वेन वी डिवाइड 16 by 8, 8 to the 16, when you multiply this and add this you get the division. सेम प्रोसेस आहे, कळलं. आता मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगतोय, लक्ष द्या. हे कळलं. आता एक थोडस कॅल्क्युलेटिव्ह एक्झाम्पल बघ. याला तुम्हाला डिवाइड करायचंय y प्लस 4 ने. मी काय सांगितलं, मधले प्राणी गायब असलेले आणा, स्टँडर्ड फॉर्म. डिग्री 4 आली, सर 3 नाहीये, तर काय लिहिता, कळलं मी का शिकवलं आधी बेसिक्स. आता कोण पाहिजे, पॉवर 2 आहे, किती आहे, मायनस 10y². पॉवर 1 पण आहे, कॉन्स्टंट आहे का, प्लस 0 लिहून काही गरज नाही, सोडून द्या, कॉन्स्टंट नाही लिहिलं तरी चालतं. आता आपली स्टोरी सुरू. आता पुढचे 3 मिनिटं नीट चांगलं लक्ष द्या. इथे पॉवर
इथे डिफरन्स इथे लिहायचा वाय क्यूब. आता मल्टिप्लाय वाय क्यूब इंटू वाय प्लस 4 इंटू वाय क्यूब प्लस 4y क्यूब. आले पावण्याच्या खाली पावणे. साइन चेंज. आता मी थोडं फास्ट घेईन. हे गेलं प्लस 4 मायनस प्लस 0 मायनस 4 मायनस 4y क्यूब. आता उरलेले जशाल तसे लिहायचे. कळलं? आता काय म्हणलं इथलं साइन इथं द्या. काही गरज नाही. पूर्ण घ्यायचे. हं? डाऊट आला बिलकुल विचारा. पूर्ण घ्यायचे. खाली घेताना सगळे घ्यायचे. आता इथं कोणता साइन आहे मायनस ते इथं ठेवा. कोइफिशियंट इथं 4 आहे इथं 1 आहे. 1 ने 4 ला डिवाइड केलं तर 4 येणारच आहे. इथे 1 पॉवर आहे इथं 3 आहे. 2 चा डिफरन्स आहे तर वाय स्क्वेअर लावा. आता मल्टिप्लाय करायचं निगेटिव्हने. निगेटिव्ह 4 इंटू 1 निगेटिव्ह 4 वाय स्क्वेअर इंटू वाय वाय क्यूब. झाले खाली आले पावण्याच्या पावणे खाली आले. मायनस प्लस मायनस 16 वाय स्क्वेअर यायलाय. मायनस 16 वाय स्क्वेअर कोणासोबत जाईल याच्यासोबत जाईल. वाय स्क्वेअर सोबत वाय स्क्वेअर जाईल. 4 4 जा झोपित आहेस 4 4 जा 16 वाय स्क्वेअर. साइन चेंज मायनसचा हे विसरायचं नाही हा नेहमी लक्ष ठेवायचं. बघा मायनस 4 प्लस 4 मायनस 10 प्लस 16 प्लस 6 उरलेलं लिहिलं. नेक्स्ट स्टेप इथं कोण आहे प्लस इथं लावून द्या. चला इथे 6 आहे इथं 1 आहे कितीचा भाग जाईल. इथे डिग्री 1 इथे 2 डिफरन्स म्हणजे इथं y येणार. प्लस 6y इंटू वाय प्लस 6y स्क्वेअर प्लस 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 24y आलं प्लस मध्ये प्लस 24y साइन चेंज मायनस मायनस खतम 0. दिस इज क्वोशंट डिवायझर डिव्हिडंड रिमाइंडर. कळलं? आता याच्यातले टफ क्वेश्चन्स रिमाइंडर उरणारे अजून तुम्हाला त्रास देणारे उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवतो. आता तिकडे जाऊन मस्त वर बसा.